नमस्कार सर्वांना, अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत, जी की आपण भाकरीसोबत, भातासोबत खायला खूप छान लागते. चला तर मग आपण बनवूयात. त्यासाठी मी 2 मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. ते मी असे कट करून घेतलेले आहेत, व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे. आता आपण हे कांदे गॅसवरती भाजून घेणार आहोत. तर कांदे अशा प्रकारे आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. तर कांद्यांची आपली एक साईड व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे. आता आपण याला पलटून घेऊया. आता आपले कांदे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. आता मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, खोबरं किसून घेतलेलं आहे, हरभऱ्याची डाळ, कोथिंबीर, धने, आल्याचे तुकडे, लसूण आणि भाजलेला कांदा. आता आपण एक एक करून सगळं साहित्य भाजून घेणार आहोत. तर त्याआधी मी खोबरं भाजून घेत आहे. खोबरं मी किसणीने बारीक खीस करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला मिक्सरमधून वाटून घेताना ते लवकर वाटलं जाईल. आता आपण याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. आता यावर आपण थोडंसं तेल घातलेलं आहे. आणि आता याला आपण लालसर रंग होईपर्यंत भाजून घेऊयात. तर आपले खोबरं व्यवस्थित असं भाजलेलं आहे आणि लालसर रंगही आलेला आहे. आता आपण याला काढून घेऊयात. आणि आता आपण धने भाजून घेऊयात. धने हे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. त्यावरही आपण थोडंसं तेल घालून घेऊयात. आता आपले धने भाजून झालेले आहेत. धनेही काढून घेऊयात. आता आपण यात हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे भाजी केल्यास भाजीला टेस्टही खूप भारी येते आणि भाजी खायलाही खूप छान लागते. तुम्ही पाहुणे आल्यावरही करू शकता, अगदी सोप्या पद्धतीने आहे. तर आपली हरभऱ्याची डाळ ही व्यवस्थित अशी लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतलेली आहे. आता आपण जे 2 कांदे भाजून घेतले होते गॅसवर, ते आपण आता तव्यावरही थोडेसे भाजून घेणार आहोत तेल टाकून. आता हा कांदाही आपण भाजून घेऊयात. या कांद्यात मी
7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि तेही व्यवस्थित भाजलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात आणि त्यात थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या हे व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत. आपले कोथिंबीर आणि हिरवी मिरची भाजून झालेली आहे. आता आपलं सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे साहित्य एका मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आता आपण हे साहित्य सगळं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं एकदम बारीक असं वाटून झालेलं आहे. आता आपण शेवग्याच्या शेंगा कट करून घेणार आहोत. तर मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपण शेंगा कट करून घेणार आहोत. तर आपण आता याचप्रमाणे सगळ्या शेंगा कट करून घेऊयात. तर आपल्या सगळ्या शेंगा कट करून तयार आहेत. तर या शेंगा आपण आता शिजायला टाकूयात. तर एका कढईत मी 1 ते 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यात मीठ देखील घालून घेतलेलं आहे. कट केलेल्या शेंगा घालून घेऊयात. आणि यात मीठ टाकून घेऊयात 1 चमचा. आता यावर झाकण ठेवून हे असं शिजायला ठेवूयात. आता तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत. आता या शेंगा काढून घेऊयात आणि फोडणीची तयारी करूयात. तर मी एका कढईत 2 ते 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. त्यात जिरे घालून घेतलेले आहेत. आणि आता आपण हे जे वाटण करून घेतलं होतं ते देखील यात घालून घेणार आहोत. हे असं व्यवस्थित मिक्स करून आपण याला तेल सुटेपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत. तर याला तेल सुटलेलं आहे. आता आपण यात काही सुके मसाले व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. लाल तिखट, 1 चमचा शेवगा मसाला, तर यात आपण जिरेपूड, अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा घरगुती मसाला घालून घेतलेला आहे. आणि हे सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. सुटीपर्यंत ठेवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता याला मस्त असं सुकलेलं आहे. आता आपण यात पाणी घालून घेणार आहोत. मी तर यात 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालून घ्या. आणि यात कस्तुरी मेथी हातावर कुस्करून टाकलेली आहे. हिला देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि यात मी मीठ घालून घेणार आहे चवीनुसार. तर इथे मी 2.5 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे. तर आपण याची एक उकळी आणून घेतलेली आहे. आता आपण यात जे आपण शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या यात घालून घेणार आहोत. आणि व्यवस्थित असं या शेंगांनाही मिक्स करणार आहोत. आता आपली भाजी
शिजून रेडी आहे. आता यावर आपण हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. चला तर मग सर्व करूया. मस्त अशी आपली शेवगा रस्सा भाजी रेडी आहे. तर आपण ही भाजी चपाती, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, भात आपण कशासोबतही खाऊ शकता. तर त्याआधी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका.